नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, 1550 झाडं आंब्याची आणि नारळाची आपण यावर्षी वाढदिवसाला लावलेली आहेत. तर ती झाडं मी आज तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो, दरवर्षी आपल्या वाढदिवसाला आपण 100, 200, 400, 500 जेवढी जमतील तेवढी झाडं आपण लावत असतो. तुम्ही पाहिलं असेल, मागचे 15 दिवस झालं कुठलाही प्रकारचा व्हिडिओ मी आपल्या सोशल मीडियावर कुठेच टाकलेला नाही आहे. कारण 23 मेपासून जवळपास 14 जूनपर्यंत मी त्याच्यामध्ये गावाकडेच बिझी होतो हे सगळे कामं करण्यामध्ये. यावर्षी आपण ही 3.5 एकर जे तुम्हाला दिसतं व्हिडिओमध्ये ड्रोन शूटिंगमध्ये ते 3.5 एकरमध्ये आपण झाडं लावलेली आहेत. मित्रांनो, मी नेहमीच तुम्हाला सांगत असतो की आपण आपल्या पद्धतीने पर्यावरणाचं जेवढं रक्षण आपण करू शकतो तेवढं आपण केलं पाहिजे. आणि हे रक्षण करत असताना तुम्ही म्हणजे एकदम असं स्वतःचं आपलं वाटोळं वगैरे करून घेण्याची सुद्धा काही गरज नाही आहे. आता हे जे सगळे म्हणजे हे 3.5 एकर आपण आता लावलेलं आहे आणि आत्तापर्यंतच्या माझ्या मागच्या वाढदिवसांना जर आपण बघितलं तर म्हणजे जवळपास आता 4 एकर मी ऑलरेडी ह्याच्या अगोदरसुद्धा झाडं लावलेली आहेत. तर अगोदरचं समजा 3.5-4 एकर असू द्या आणि आत्ताचं हे 3.5 एकर असू द्या, ह्याच्यामध्ये कुठल्याही आपल्या शेतीचं काही नुकसान केलेलं नाही आहे. म्हणजे आपल्याकडे टोटल 16-17 एकर जमीन आहे. ह्या 16-17 एकर जमिनीमध्ये असं जर सोयाबीन आणि तूर पेरायचं म्हटलं म्हणजे आमच्या लातूर मराठवाड्या भागामध्ये दुसरं काही येत नाही. सोयाबीन, तूर, फार तर फार कापूस, ते पण त्याची पण तेवढी मशागत करणं आता आपल्याला बाकी कारणांमुळे जमत नाही, म्हणजे बाकीचे कामं असल्यामुळे. तर सोयाबीन, तूर वगैरे पेरायचं म्हटलं तर फार तर फार 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये ह्याच्या पलीकडे उत्पन्न आपल्याला कमवता येत नाही. त्याच्यात रोजगारी वगैरे सगळे लोक जर घातले तर फार तर फार 2 लाख रुपये हातात पडतात. पण ह्या आंब्याच्या फळबागेतनं म्हणजे आत्तापर्यंतचा जर आपण अभ्यास पाहिला तर नाही म्हटलं तरी 3.5 लाख रुपये, 4 लाख रुपये उत्पन्न तरी त्याच्यामध्ये एकरी आपल्याला म्हणजे मिळतच असतं. म्हणजे उत्पन्न पण मिळतं आपल्या जमिनीतनं आणि सोबतच पर्यावरणाचं जे आपण देणं लागतो ते सुद्धा कुठेतरी जबाबदारी पार पाडल्याचा एक जाणीवसुद्धा आपल्याला होत असते. आता ही जी तुम्हाला बाग दिसते ही मागच्या 4 वर्षाखाली मी लावलेली आहे. ह्याच्यातनं जवळपास एकरी 3-4 लाख रुपयाचं उत्पन्न तरी आपल्याला मिळत असतं. आणि लोक अगदी आमच्या घरी येऊन आंबे घेऊन जात असतात. ठीक आहे, म्हणजे कधी आपल्याला त्याच्यामध्ये आंबे कुणाला दुसऱ्याला विकायची जास्त गरज पडत नाही. कधी फारच जास्त आले तर आपण थोडेफार विकत असतो. अदरवाईज आमच्या आता अहमदपूर शहरातले काही डॉक्टर लोक असू द्या, सोनार लोक असू द्या, माझे कोर्टातले काही वकील मित्र वगैरे असू द्या, हे सगळे वकील लोक, जजेस लोकसुद्धा अहमदपूर कोर्टातली बरेच लोक फोन करून त्याच्यामध्ये 100-100 किलो आंबे घरून 100 रुपये किलोने घेऊन जातात. ठीक आहे, कारण आपल्या आंब्याची क्वालिटीसुद्धा त्या प्रकारची आपण ठेवत असतो. म्हणजे एखाद्या वर्षी आंबे नाही पिकले तरी चालतं मला, त्याच्यामध्ये आपण कुठली फवारणी केलेली नसते किंवा कुठलं कल्टर वगैरे टाकलं नसतं. आजकाल आपण पाहतो मार्केटमध्ये ज्या ज्या प्रकारच्या गोष्टी चालतात, म्हणजे भेसळ ज्या प्रमाणामध्ये चालत आहे किंवा फायदा मिळवण्यासाठी ज्या गोष्टी वापरल्या जातात. आता ऑक्सिटोसिनसारखी औषधं वापरून ह्या सगळ्या गोष्टी पिकवल्या जातात. तुम्ही दूध वगैरे जरी बघितलं तर म्हशीच्या दुधालासुद्धा त्याच्यामध्ये दूध मोकळं व्हावं म्हणून त्याच्यामध्ये औषधं दिली जातात आणि ते दूध जास्त यावं म्हणून पुन्हा दुधाचे व्यापारी लोक ते बंद असलेले औषधं अजूनही त्याच्यामध्ये पुढे चालवत आहेत. ठीक आहे, दुधाचा सुद्धा तोच प्रकार आहे. आणि फळांच्या बाबतीतसुद्धा ज्या प्रकारचे औषधं वापरले जातात, समजा केळी पिकवण्यासाठी जे वापरलं जातं त्याच्यामुळे लहान मुलींना लवकर पाळी येणं आणि आपलं वय लवकर त्याच्यामध्ये वाढत जातं. ठीक आहे, तर ह्या बागेमुळे आमच्या काय काय फायदा होतो तुम्हाला मी सांगतो. एक तर शेतीमध्ये कुठलंही काम करण्याची त्याच्यामध्ये गरज पडत नाही. म्हणजे शेतीमध्ये पेरणी करायची गरज नाही. एकदा आता हे आंब्याचं सीझन आपण घेतलं की त्या बागेला कुलूप लावून टाकतो. ठीक आहे, ते कुलूप एकदा सकाळी एकदा उघडलं जातं आणि संध्याकाळी एकदा उघडतं. तुम्ही म्हणाल सकाळी संध्याकाळी रोज काय करता सर? ठीक आहे, सकाळी आपण त्याच्यामध्ये आपली जी घरची म्हैस आहे, जी दुधासाठी आपण ठेवलेली आहे घरी, ती म्हैस आपण सकाळी त्या बागेमध्ये सोडून देतो. कंपाऊंड केलेलं आहे. दिवसभर म्हैस एकदम मस्त खाऊन पिऊन त्याच्यामध्ये कधी आंब्याचा फाटा खाते, कधी त्याच्यामध्ये गवत खाते. बागेमध्ये तण वाढत नाही. ठीक आहे, नैसर्गिकरित्या बागेचं पण त्याच्यामध्ये तणनाशक पद्धतीचं काम आहे ते आपली म्हैसच करत असते. ठीक आहे, त्याच्यामुळे बाग स्वच्छ राहते आणि म्हैस पण दूध खाऊन त्याच्यामध्ये टामटूम राहते. घरी आल्यानंतर आपल्याला नॅचरल दूध काढता येतं. सध्या तुकाराम मुंडे ज्या पद्धतीने कारवाया करतात आपल्याला लक्षात येतं आहे की दुधाची काही क्वालिटीच राहिलेली नाही आहे. ठीक आहे, दुधामध्ये आपण पाहतोय की म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये भेसळ चालू आहे. ते सगळंसुद्धा आपल्याला या ठिकाणी आपल्याला टाळता येतं. ठीक आहे, तुम्हाला हा सगळा उपक्रम वाढदिवसाचा आपल्या कसा वाटला मला नक्की सांगा. यावर्षी आपण 14 बाय म्हणजे मधातलं एका बाजूचं अंतर 14 फूट आहे आणि दुसऱ्या बाजूचं अंतर जे आहे ते 7 फूट आहे. असं 14 बाय 7 फुटाच्या अंतरावर आपण त्याच्यामध्ये ही आंब्याची आपली बाग लावलेली आहे. ठीक आहे, याच्यामध्ये 1350 झाडं जी आहेत ती आपली 1350 झाडं आंब्याची आहेत आणि सोबतच त्याच्यामध्ये 200 झाडं आहेत ती नारळाची झाडं आहेत. ठीक आहे, आता हे तुम्हाला जे दिसतंय, आता इथे आपला फार्म हाऊसकडे आपण ड्रोन आपला वापस येतोय. म्हणजे मी फार्म हाऊसमधूनच ड्रोन आपल्या शेताकडे पाठवलेला होता. ठीक आहे, हे फार्म हाऊस जे आहे ह्याच्यामध्ये सुद्धा पहिल्या वर्षी आपण एकदा 150 झाडं लावली होती.
एका वाढदिवसाला. त्याच्यानंतर दुसऱ्या वाढदिवसाला आपण परत त्याच्यामध्ये अजून 150 लावलेले आहेत. म्हणजे सुरुवातीला 14 बाय 14 अंतरावर आपण त्याच्यामध्ये झाड लावलं होतं. पुन्हा ते झाडाला थोडंसं जरा उन्हाच्या झळा पोहोचत आहेत हे लक्षात घेऊन आपण 14 फुटाच्या मध्ये एक 7 फुटावर अजून एक झाड आपण लावलं. म्हणजे अशा पद्धतीने आता ह्या इथे सुद्धा तुम्हाला दिसेल, आपला ड्रोन पोचला की तुम्हाला दिसेल याच्यामध्ये ह्या फार्म हाऊसला सुद्धा आपण आपलं म्हणजे एक चांगला ॲम्बियन्स आपण बनवलेला आहे. म्हणजे उत्पन्न पण आपल्याला त्याच्यातनं मिळतं. आंब्याची झाडं पण आहेत, सोबतच त्याच्यामध्ये नारळाची झाडं पण आहेत आणि एक गावाकडे आल्यानंतर एक थोडंसं निसर्गरम्य ठिकाणी राहण्याचं जे समाधान आहे ते सुद्धा या फार्म हाऊसमुळे आपल्याला इथे लाभत असतं. ठीक आहे, हे सुद्धा तुम्ही बघा आणि तुम्हाला आपला हा वाढदिवसाचा उपक्रम कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद मित्रांनो.